तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीचे व काही बुद्धिमत्ताचे क्वेश्चन, अंकगणित बुद्धिमत्ताचे क्वेश्चन आहे. हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीचे मेरिट ठरवणारे आहेत. तर हे क्वेश्चन मी बहुतांश अलग अलग प्रश्नपत्रिकेतून काढलेले आहे. अमरावती, सातारा, पालघर, संभाजीनगर, जालना अशा याच्यातून काढलेले आहेत. हे स्पेशल पोलीस भरतीसाठी आहे. तर मित्रांनो, चला आपण आज पहिला क्वेश्चन बघणार आहोत. जर कंसात 1/35 बरोबर कंसात 161/115 तर 1ची किंमत किती? हा जो क्वेश्चन आहे 17 पोलीस 2023ला आलेला आहे. तर याची पहिले आपण याला मांडून घेऊ. x अधिक 35 कंस पूर्ण बरोबर 61/15. त्याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आपल्याला. 61 गुणिले 35 भागिले 115. तर याला 5 न भाग देऊन भाऊ. 7×5 = 35 आणि 1 23 न भागतो त्याला. तर 23 न 161ला भाग जातो मित्रांनो. 23 × 23, 23 × 7 = 161. त्याचा गुणाकार 7 × 7 = 49. त्याचं उत्तर 49 इथं आलेलं आहे बघा मित्रांनो, आपलं 49. तर दुसरा क्वेश्चन बघणार आहोत आपण. 4/5 म्हणजे किती टक्के? टक्केचा क्वेश्चन आहे. पहिले आपण 100 मानून घेणार आहोत. त्याला बरोबर 4/5 त्याला भागून घेणार आहे. 5×1 = 5, 5×2 = 10, 20, 20×4 = 80%. उत्तर आलेलं आहे बघा मित्रांनो. साधा सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. पुढीलपैकी लहान व मोठी अपूर्णांक कोणता? पुढीलपैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता? तर मित्रांनो, ह्याच्या 2 स्टेप आहे. तर एक स्टेप अशी आहे की ज्याचा छेदस्थानी अंक मोठा आहे ती लहान आहे, आणि ज्याच्यात छेदस्थानी अंक लहान आहे ती मोठी आहे. हे 2 आहे. तर मी आज तुम्हाला एका स्टेपनं सांगणार आहोत. तर 15 आणि 29 मधील फरक 14 आहे मित्रांनो. 23 आणि 25 मधील फरक 12 आहे मित्रांनो. 17 आणि 33 मधील फरक 16 आहे. हे फरक आहे. आणि 14 आणि 23 मधील फरक 13 आहे मित्रांनो. तर आपण बघणार आहोत ज्याचा आता मोठी संख्या, ज्याचा हे फरक ही मोठी आहे आणि ही जी संख्या ही लहान आहे. तर ही मोठी आणि ही लहान. तर मित्रांनो, आता पुढचं क्वेश्चन बघणार आहोत आपण. एका संख्येला 3/8 भाग तर एक्स संख्या कोणती? एका संख्येला 3/8 भाग 21 तर ती संख्या कोणती? तर आपण करून घेऊ. 3/8 बरोबर 21. तर याला 8 21 भाग जात नाही, तर याच्या छेदस्थानी आपण उलटून पालटून घेणार आहोत. बरं, इथे येणारे 21 गुणिले इथे येणारे 8, इथे येणारे 3, 3×1 = 3, 3×2 = 7, 3×3 = 3, 8 = 24, 3 3 7 3 7 8 = 56 उत्तर मित्रांनो याचं.
तर आता पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. 360ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहेत? तर मित्रांनो 360 बरोबर 1/6 पट 6 6 36 60 1 60. तर 60 1 60 60 60 भागिले 4 60 भागिले 4 तर याला 60 भागिले 4 4 1 4 15 चौक 60 तर उत्तरे 15. घोड्याला हे बुद्धिमत्तेचं क्वेश्चन मित्रांनो. घोड्याला पागा तर हत्तीला काय? घोड्याचं राहण्याचं ठिकाण आहे पागा, तर हत्तीचं राहण्याचं ठिकाण अंबरखाना आहे. अंबरखाना. तर घोड्याच्याला तबेला बी म्हणतात. घोड्याच्याला तबेला पागा आणि हत्तीच्याला अंबरखाना म्हणतात. राजू, सुनील आणि अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहेत, तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती? तर मित्रांनो हे साधा सिंपल क्वेश्चन आहे. यांच्या वयाची बेरीज 77 आहे. तिघाची किती? 3 अधिक 3 अधिक 3 3 आणि 3 9. 77 9 वजा 68 वर्ष. 68 वर्ष येणार त्याचं उत्तर. तर आता पुढचा क्वेश्चन घेऊ. एका रांगेत सूरज डावीकडून 25 आहे तर उजवीकडून 25 आहे, तर त्या रांगेत एकूण कुठे 22 25 आणि उजवीकडून 25. तर याचा सोपं आहे म्हणून 25 अधिक 25 50 -1 49 उत्तर येतं. एका करंडीत 5 रंगाची फुले आहेत. त्या 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व पिवळी, 18 सोडून सर्व निळी, तर 20 सोडून सर्व गुलाबी आहेत. तर त्या करंडीत एकूण किती फुले आहेत? तर मित्रांनो काय करणार आपण बघा, याची बेरीज करून घेणार. तर मित्रांनो हे जो क्वेश्चन आहे सरासरीनं निघतो बघा. तर याचे पहिले आपण म्हणणार आहोत 23 अधिक 25 अधिक 22 अधिक 18 अधिक 20 मायनस 5 1 याचे 1 2 3 4 5 5 1. तर याचं उत्तर आहे याची सरासरी 3 राहिला मग 108 भागिले 4 4 1 4 4 2 8 4 7 28 27 उत्तर येतं. हे बघा 27 उत्तर आलेलं आहे मित्रांनो. तर आता पुढचा क्वेश्चन बघणार आहोत आपण. हा क्वेश्चन जरा डिफिकल्ट आहे, सोपा आहे साधारण, तसं काही अवघड नाही. तर हे वर्गमुळाचं क्वेश्चन आहे मित्रांनो. तर साध्या सिंपल पद्धतीने सांगणार आहे. सुरुवात कोण करायची बघा. 4 वर्गमुळात 4 हे कशाचं आहे? हे वर्ग आहे, हे 2चा वर्ग आहे. 2 मायनस 46 मायनस इथं मायनस आहे. 46 मधून 2 गेले, खाली किती राहिले? 44. 44 ही संख्या 12चा वर्ग आहे. 12चा 52 अधिक 12 52 अधिक 12 हे घ्या 52 52 अधिक 12 64 64 येते बघा. 64 ही 8चा वर्ग आहे बघा मित्रांनो. 8 अधिक 8 8 आणि 8 16 16 हे वर्गमूळ 4चं आहे बघा मित्रांनो. 4. तर ऑप्शन क्रमांक आपलं हे उत्तर आहे 4 उत्तर आहे बरोबर आहे. तर हा क्वेश्चन बघा जरा डिफिकल्ट आहे, तर तुम्ही बघा. सूरज एका आठवड्यामध्ये
₹315 बचत करतो व प्रत्येक दिवशी ही बचत ही पूर्वीच्या दिवशीपेक्षा ₹5 अधिक असते, तर तो पहिल्या या दिवशी बचत किती करतो? किती आता हे 315 बचत आहे. तर आपल्याला 7 दिवसात सांगली मित्रांनो, किती 7 दिवसात किती बचत 315 करतो? 1 2 3 4 5 6 7 दिवसाची बचत सांगितलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो 7 दिवस म्हणजे 7 आठवडे म्हणजे 7 भागिले करून घेऊया. 7 एका 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 29, 30, 31, 7 पाचा 35, म्हणजे उत्तर आलं आहे 45 करतो. तर प्रत्येक दिवशी ही बचत पूर्वीच्या दिवशीपेक्षा अधिक असते, तर तो पहिल्या दिवशी बचत करतो. तर ही जी बचत ही 45 काढली बघा मित्रांनो, ही सरासरी मधल्या संख्येची असते बघा, मधील संख्यांची नंतर असते बघा. म्हणजे एकूण 3, हे 3 आणि हे 3, म्हणजे 1 2 3 इथं येईन 45. 45 करतो म्हणजे 5 न वाढत चालते. इथे येईन मित्रांनो 40, इथे येईन 35, इथे येईन 30, इथे येईन 50, इथे येईन 55 आणि इथे येईन 60. तर आता याची बेरीज करून बघणार आहोत आपण. ऑप्शन काही लिहिलेले नाही मी बघा मित्रांनो इथं, तर गडबडीमध्ये ध्यान नाही राहिलं मला लिहायचं. तर आता बेरीज करून बघू. 30, 35, 40, 45, 50, 55 आणि 60. 60 इथे घेऊ बघा, 60 इथे घेऊ. बरं सॉरी, इथे घेऊ 60. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 3 3 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14 आणि 15, 15 आणि 5 20, 25, 25 आणि 6 31. हे बघा मित्रांनो 315 आलेली सरासरी आपली. 315 उत्तर आलेले बघा मित्रांनो. तर आता हे क्वेश्चन बघू शकता. आता 1 2 3 4 व 50 हे गडबडीमध्ये लिहिलेलं बघा मित्रांनो. याचं काय ध्यान राहिलं नाही मला. तर याची सरासरी सांगली त्यानं, म्हणजे नैसर्गिक संख्या 50 गुणिले 51 भागिले 2 25, 51 गुणिले 25, 25 एक 25, 25 5 16, 26, 27, 27 25. हे उत्तर बघा मित्रांनो 4 नंबरचं. अन एक वस्तूवर बला 20% नफ्याने विकली व बने ती एक वस्तू 30% नफ्याने विकली, तर दला 67 रुपये जास्त मिळाले, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? तर बघा 67 गुणिले 100 भागिले 20% मायनस 30% गुणिले बरोबर 67 गुणिले 100 भागिले 20 आणि 1 10%. 10 10 शून्य कटला, 67 10 670. उत्तर आलेलं आहे 670. तर मित्रांनो हे आपले 15 क्वेश्चन अतिसंभव होतं बघितलं आहे. तर मित्रांनो धन्यवाद.